नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता यापुढे जी काही नावामध्ये आहे ते आईचं नाव लावणं बंधनकारक राहणार आहे. तर या दिवसापासून जे काही नियम आहे ते लागू होणार आहेत. नवीन नाव कशा फॉर्मॅटमध्ये असणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अंतर्गत शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवारांचा नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. तर या अगोदर जे काही आपली 10वीची मार्कशीट तुम्ही पाहिली असेल तर त्याच्या आईचं नाव जे आहे ते खाली होतं, आईच्या नावासाठी स्थान. तर आणि आता जे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते आता तुमचं जे काही मेन नाव राहणार आहे त्याच्यामध्ये आईचं नाव असणार आहे. 1 मे 2024 रोजी त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांचे अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर कोणकोणत्या कागदपत्रासाठी हे नियम लागू राहणार ते पाहू शकता. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. म्हणजे यामध्ये कुठलाही बदल नाही. स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणकोणत्या कागदपत्रावर याचा परिणाम होणार आहे ते सुद्धा पाहू शकता आणि कोणकोणत्या दिनांकापासून हा नियम अंमलबजावणी सुरुवात होणार आहे. राज्य सरकारच्या या घेतलेल्या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.